सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. तर काल पण आपली सुरुवात किचनमधूनच झाली आणि आज पण आपली सुरुवात किचनमध्येच होता. कारण जसं की मी सांगितलेलं की इकडं 2 वेळा होळी खेळली जाते. एक म्हणजे रंगपंचमी जी 5 दिवसांना असते ती, आणि एक म्हणजे होलिका दहनची दुसऱ्या दिवशीची धुलीवंदन. एक सेकंड. आता कसं आहे, नाही म्हणू शकत नाही कारण खाली काकी आहेत, त्यांच्यासोबत एकदा खेळणं होतंय. परत म्हणजे आमची पोरं जी भाचा वगैरे आहे ते आलेले कलर लावायला. जरा असं आधी आंघोळीला गेले असते तर मी वाचलो असतो, पण नाही वाच, आणि आंघोळ केली असती तरी पण त्यांनी काय ऐकले नसते. सो इट्स ओके, चलता आहे. आणि काय म्हणतात ते, आज पोळी आणि उद्या नळी असं जी म्हण आहे, ती म्हण आमची ना अपूर्ण राहिलेली. मंगळवारी होळी होती आणि बुधवारी ग्रहण होतं, त्यामुळे आम्ही काय आणलेलं नव्हतं. मग साहेबांचं म्हणणं होतं की आज करूया आपण धुलवड आपली. मी म्हणलं ठीक आहे. तर मला त्यांची फरमाईश आहे, पाऊच कांदा तिखट आहे. प्लीज पाठीमागचा बॅकग्राऊंड व्हॉइस आहे गाण्यांचा ते इग्नोर करा, कारण घराच्या इथं सगळीकडे ऑल ओव्हर डीजे लावले. मग त्यांचं मत असं होतं की आपण संडे करूया आणि मला त्या दिवशी घावणं आणि मटण पाहिजे. म्हणलं ठीक आहे. तुमच्या पण अशा फरमाईश असतात का? मी इकडं मटणाला आता मला दाखवायला अवघड वाटते, कारण कोण लोक नाही खात. मग ते त्यांना बघताना ब्लॉग बघताना फील होते असं काहीतरी असतं. म्हणजे मी दोघा तिघांची फीडबॅक घेतली की नॉनव्हेज म्हणून आम्ही तुमचं ब्लॉग स्किप करते, म्हणजे ह्याला नाही बट इंस्टाग्रामच्या शॉर्ट्स ब्लॉग म्हणून थोडंसं मी आवड करते. फक्त ते करी जेव्हा तयार होते तेव्हा दाखवलं. आणि आता सगळ्यात मोठा लोचा, मटण शिजले की नाही शिजले कोण बघणार. मला नाही सवय बाबा ते शिजवताना बघायची. चला तीळ दालचिनी भाजून घेऊ. आणि हा गॅस एवढा असं छान असं पुसून घेतलेलं, पण एका कुकरनं असं पूर्ण घाण झाला. म्हणजे बेटी आपण काय नाही बोलतो, तिकडं मटण शिजतंय आणि हे असं जेव्हा चटचट व्हायला लागतं ना तेव्हा गॅस बंद करायचा, नाही तर तुमचं सगळं जळून जाईल. हे जे आहे का इसने त्यानंतर कोथिंबीर, मग त्यांना आलं मी थोडंसं घातलं, कारण ऍज युजल मी सांगितलं तुम्हाला आमच्या मसाल्यात आलं जास्त असते. आणि मी ना आज काल ना काकी म्हणजे आमच्या जे ओनर काकी त्या इथं वरती त्यांचा कांदा लसूण मसाला घ्यायला आलेला, कारण त्यांचं म्हणजे स्टोरेज सेपरेट असते, जसं की आपण चटणी साठवणीची म्हणतो तशी. मग त्यांनी ना मला त्यांचा मसाला दिलाय, सो तो मला आज फ्राय करायचा आहे. आणि त्यांनी सांगितले की थोडासा घाल कारण आमची तिखट जास्त आहे, ज्वारी मिरच्या ज्या असतात चटणीच्या मी ते जास्त घालते, त्यामुळे लसूण, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, खोबरं एवढंच असते ना, एवढंच असते. एक 10 आहेत, म्हणजे अजून मेजर टाइम आहे. आणि आता राहिलेच काय, भात झालाय, मटणाला मसाला एवढा टाकायचा आहे, त्यानंतर मस्त अशी घावणं करून घ्यायची. घावणात पण ना प्रो व्हायला थोडा वेळ लागतोय राव. म्हणजे मला जमले असे काय नाही, पण माझं असं असते की ज्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ज्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल एकदम परफेक्ट आहे की मी हे करू शकते, तेच करावं. जे येत नाही ते येत नाही, त्यात का लाजायचं. भलेही माझं हॉटेल मॅनेजमेंट झालंय, सगळं झालंय, जितकं येते तितकं येते. जसं मला सांगितलं की बिर्याणी तू केव्हा रात्री हॉटेल पण कर, मी तेच परफेक्टनेस देणार. पण काही येत नाही ते मला कोणी सांगितलं की नाही तू कर, तर नाही. आणि जे येते त्याचं मला तुम्ही खा पण हॉटेल सांगा, मी करेन इझिली. प्रत्येकाचा कॉन्फिडन्स असावा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही की व्हॉइस ओव्हर केलेले ब्लॉग्स चांगले वाटतील ऐकायला, की असे मी स्वतःहून बोलून केलेले चांगले वाटतील, सो दॅट आय कॅन डू लाईक दॅट. म्हणजे मी तसं करेन तुमच्यासाठी, मतलब मेरे ऑडियन्स के लिए कुछ भी. हो, सो मसाला तर झालाय. आता लागल्या हातानेच, म्हणजे आता मिक्सर लावलायच तर मी घावनाच पण वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये खोबरं मला टाकायचं होतं पण आता नाही टाकत, कारण मला सवय झाला. तुम्हाला जर पहिल्यांदाच तुम्ही करत असला ना तर थोडंसं ओला खोबऱ्याचा खीस टाकायचा, कापण नाही टाकायचे, कारण जर तुम्ही ते काप करून टाकला छोटे छोटे तर ते मिक्सरमध्ये एकदा ग्राइंड होतात, एकदा होत नाही. त्याच्यामुळे एक सेकंड, मिक्सरचं दुसरं भांड आहे यार, काहीतरी वेगळं करतो ना, एवढी भांडी पडतात मग. भिजवलेले तांदूळ ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे.
किती वाजतात बघू. ॲट अ टाइम नसलाय तर सगळे फिरवू आणि मग नंतर ना पाणी घालू. लेट्स चेक. आय थिंक बसतील सगळे. पण ओव्हरलोड झालं तर नाही बसते. कारण मी थोडेसे घातले ना त्याच्यावर. आणि मी आता ह्याच कढईत परत काढणार बाबा. मी नाही परत दुसरी भांडी घेणार. मग असं म्हणते पण माझ्याकडून एवढी भांडे निघतात की मग बेसिन भरतय ना. म्हणून मम्मी मला सारखी ओरडत असते की तू भांडी जास्त काढतेस. काय करू. त्याच्यावर काय उपाय असेल ना तर सांगा जरा. भांडी पण थोडं मध्ये थोडस पाणी घालायचं. हो थोडस घालायचं, एकदम नाही घालायचं, नाही तर तांदूळ नाही फिरणार तुझी. ओ माय गॉड, काय झालं बसत का नाहीये. बसले. आणि हे आता काढून घेणार आहे सेम इसीने. हे हिंदी आणि मराठी ब्लॉग बघून ना माझ्या लँग्वेजला काय झाली काय माहिती. मध्येच इंग्लिश येतं, असं मध्ये मराठी तर मध्येच हिंदी येते. आणि तुम्ही टेक्स्चर बघा असं झाले असं. पण हे एवढं थिक नाही ठेवू शकत. डोसे तयार होतील ना नाही करायचे एवढे ठीक ठेवला तर तुम्ही. सो जेव्हा आपण बनवतो आता थोडं घालून घ्यायचं पाणी. जेव्हा आपण बनवतोय ना, मी तुम्हाला बनवताना दाखवते. पण ते कसं आहे, तुम्ही जोपर्यंत बनवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सो प्लीज ट्राय. एवढं सगळं बडबडा आणि बडबडून ना त्या ब्लॉग मध्ये कट करा. म्हणजे केलेली मेहनत वाया घाला. कारण तुम्ही लोक जर माझे ब्लॉग बघत असाल मोठे तर मी मोठे तुम्हाला जर छोटे बघायला आवडले हे छोटे चलो मिक्सी का काम तो हो गया. आता ह्याला झाकून ठेवू आपण. कढई लावू. म्हणजे तर हे सगळं पुसून घेतो. हा आणि हाच तो मसाला बघितला. कलर देख रहे हो. म्हणजे असं होते, अशी रिॲक्शन होते कोल्हापूरच्या मसाल्याला. ठीक आहे चला लेट्स ट्राय. खाऊ ना आता. खापर काढता आली घावनाचं. कुठं खालती आहे काय माहिती. तर हे बघा साईड ना अशा या कडा सुटल्या की आपलं घावण रेडी आहे. सो एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो काढून. त्यामुळं बघा टेस्ट. आणि अशा तऱ्हेने आपलं घावण असं इझिली उचलतं. यू कॅन सी. लिंबू कच करायला पाहिजे. एक सेकंड. आणि हिअर इज आवर घावण रेडी. हे कसं सिझनिंग करायचं तव्याला. सिझनिंग कांदा डीप करायचा आणि असं लावायचं. एक सेकंड देतो. असं तेल भरपूर लागतंय ह्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं खाली वरण खाली. आणि त्यानंतर मग असं एकदाच सोडायचं. गॅस मिडियम ठेवायचा. एकदम मोठा पण एकदम बारीक पण आहे. पण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. कसं झालंय. एक नंबर सुपर. यांचं फेवरेट आहे घावण आणि मटन. एक नंबर झालं. एक्सपेक्टेड कसं होतं तसं झालंय. थँक्यू. मस्त एक नंबर.